काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा आमदार यशोमतीताई आपल्यासोबत आहेत. ताई, यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. अशात जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील प्रश्न आहेत आणि कृषी मंत्री हे परदेश दौऱ्यात काय सांगाल? कृषी मंत्री अतिशय बेजबाबदारपणानं वागत आहे. किंबहुना कृषी मंत्रीच कशाला, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अख्खं मंत्रिमंडळ कोण कोण कुठे कुठे प्रदेश दौऱ्यावर गेलेलं आहे हे आपण शोधून काढावे. पाणी टंचाई एके ठिकाणी आहे, एके ठिकाणी खरीप हंगाम येतो आहे, बी बियाणांचे विषय आहे. कृषी मंत्र्याला हिरवी मिरची आणि लाल मिरचीतलाही फरक कळतो की नाही ह्याच्याबद्दल आशंका आहे, आम्हाला शंका आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर अतिशय बेजबाबदार सरकार त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो आहे. आम्ही प्रदेश काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आलेलो आहे, आढावा घेतलेला आहे. यवतमाळमध्ये कृत्रिम पाणी टंचाई आहे आणि यवतमाळमध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत ते या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत. शरद पवार गटाचे जयंत पाटील हे काँग्रेसमध्ये येणार अशी चर्चा आहे. नाही, मला कल्पना नाही आहे त्याची. एकंदरीत जर पाहिलं तर जे लोकसभेचं निवडणूक झाली, या निवडणुकीच्या संदर्भात विदर्भातील किती सीटा आपल्या महाविकास आघाडीच्या येतील असा अंदाज आहे? मोठ्या प्रमाणात कल महाराष्ट्राचा महाविकास आघाडीकडे आहे आणि देशाचा इंडिया आघाडीकडे आहे. निश्चितच ह्या होत्या यशोमतीताई ठाकूर. महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये काँग्रेसच्या सीटा बहुसंख्येने येतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.